I think we should think logically. Okay, calculations and substitution, it can be done at any time independently. For that purpose, teacher is not required. Is that correct? Yes. Okay, so I told you काय करायला सांगितलं होतं. हे जे डिस्क्रिप्शन आहे याच्याशी संबंधित एखादं काहीतरी स्केच काढा, लाईन डायग्राम काढा, त्याच्यामध्ये गिव्हन डेटा इनकॉर्पोरेट करा आणि असं कुठलं अझम्पशन आहे, तुम्ही काहीतरी अझ्युम करणार आणि मग प्रॉब्लेम सुटणार, बरोबर ना? Yes. तर काय अझ्युम होऊ शकतं विचार करा. बिलीव्ह मी, ह्या गोष्टीत जर तुम्हाला एकदा सवय लागली तर इथून पुढे तुम्हाला कधीच उत्तर विचारावं वाटणार नाही कुणालाच. प्रयत्न करूया 2-4 मिनिटं. चालेल ना? येस सर. पण मला वाटत ना आपण प्रश्नांचे म्हणजे न्यूमरिकलचे उत्तर घ्यायसाठी इथे आलोय. आपण ऍक्च्युली न्यूमरिकल सोडवायची मेथड शिकायला आलोय, बरोबर ना? कारण उत्तर तुम्हाला पाहिजे तिथं बुक मध्ये मिळतात, नेट वरती मिळतात. येस ऑर नो? Yes. लेक्चर हे मोस्टली डिस्कशन साठी असावं. At least try to understand. Recording चालू आहे ना लेक्चरचं? Yes. Okay, at least tell me, I have drawn 3 parallel lines. Sir, shall I tell? Okay, please. Sir, जेव्हा आपण वरून एक बॉल टाकतो ना, Okay. तेव्हा खालून एक इमिजिएटली खालून एक बॉल वर टाकलेलं असतं. हा, सायमल्टेनियसली. ओके. हा, मग नंतर ना वरचा बॉल आणि खालचा बॉल जेव्हा एका लेवलला येतं ना तेव्हा ओव्हरटेक होतं. हा, क्रॉस होतील. ठीक आहे. मग जेव्हा ओव्हरटेक होतं तेव्हा खालचा डिस्टन्स किंवा वरचा डिस्टन्स x घ्यायचं. ओके ओके ओके. आणि It is बाकीचा nearly, 30 minus x. this is the perfect answer. Okay. I must tell you that okay, there is really something good about you. Thank you very much for good answer, and please keep it up the way in which you are thinking. बघा इकडं उत्तर मिळालं त्यामुळे आता वेळ घालवावा असं मला वाटत नाही. सपोज दिस इज ग्राउंड. ही ग्राउंड लेवल आहे. ठीक आहे. ही वरची लेवल जी आहे ती समजा आहे टॉप ऑफ टॉवर, आणि ही टोटल हाईट किती दिली टॉप ऑफ टॉवरची तुम्हाला? 30 मीटर. ठीक आहे. ओके. तर जे हाईट आता बघा, तर जस्ट अ सेकंड. तर काय केलेलं आहे, टॉप ऑफ द टॉवर पासून एक ऑब्जेक्ट, एक बॉल ड्रॉप केलेला आहे, बरोबर आहे. ऍट द सेम टाइम ग्राउंड वरून दुसरा ऑब्जेक्ट वर्टिकली थ्रो केलेला आहे. ओके. and we assume that they are going to cross each other somewhere here. इथं कुठेतरी मीट होतील असं आपण assume करतो. ठीक आहे. तर बघा, जो वरून ड्रॉप केलेला ऑब्जेक्ट आहे,
बरोबर आहे, तो काहीतरी डिस्टन्स कव्हर करेल, येस ऑर नो? आणि जो Yes, आपण व्हर्टिकली प्रोजेक्ट केलेला ऑब्जेक्ट आहे तो पण काहीतरी डिस्टन्स कव्हर करेल. बरं, आता या दोघांपैकी म्हणजे स्पीडीली डिस्टन्स कोण कव्हर करेल? फास्ट मुवमेंट कोणाची असेल? डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये जो झाली. डाऊनवर्ड फ्री फॉल Down. होतोय, बरं, त्याच्यासाठी जी हा पॉझिटिव्ह असणार, म्हणजे व्हेलॉसिटी त्याची कंटिन्युअसली इन्क्रीज होणार, येस ऑर नो? Yes, sir. Yes. त्यामुळे जर तुम्ही ह्या दोघांसाठी इक्वल टाइम टी दिला तर जास्त डिस्टन्स कोण कव्हर करेल? जो फ्रीली फॉल होतोय तो. एनी डाऊट टिल नाव? No. ओके, No. मीन्स दोघं इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम मध्ये कव्हर करू शकत नाही, हे तर समजतंय. कारण जो अपवर्ड थ्रो केलाय तो कसा मूव्ह होतोय? अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, त्याची वेलोसिटी कमी कमी होत जाणार आहे. आणि जो वरून फॉल होतोय त्याची वेलोसिटी कंटिन्युअसली इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे हे दोघं इक्वल डिस्टन्स कव्हर करणार नाहीत सेम टाइम मध्ये. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर? Yes, sir. ओके, नाव लेट अस अज्युम दॅट काहीतरी दोघांपैकी एकाला अज्युम करा, ठीक आहे. तर जो व्हर्टिकली प्रोजेक्ट केलेला आहे ऑब्जेक्ट, बॉल जे काय सांगितलं ते, तर तो समजा कव्हर करतो डिस्टन्स h. एक स्टिप्युलेटेड टाइम घेतला ज्याच्यानंतर हे दोघं मीट होत आहेत, लेट दॅट टाइम बी t. तर t एवढ्या टाइम नंतर जो व्हर्टिकली प्रोजेक्ट केलेला ऑब्जेक्ट आहे तो h एवढ्या हाईटला गेला असं आपण अज्युम केलं. इट ऑल्सो मीन्स दॅट द ऑब्जेक्ट विच इज ड्रॉपिंग, it will cover the distance 30 minus h. Okay, and considering this distance, use the second equation of motion. जे मागच्या प्रॉब्लेम मध्ये केलं आपण तेच करायचं आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. फक्त पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये काय, आता हॉरिझॉन्टल मोशन होती, बरोबर आहे का? या प्रॉब्लेम मध्ये काय, व्हर्टिकल मोशन आहे. आणि फरक काय, तर एका मोशन साठी जी पॉझिटिव्ह असेल, दुसऱ्या मोशन साठी जी निगेटिव्ह असेल. अदरवाइज प्रोसिजर सेम आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. राईट डाऊन. हिंट, मला वाटतं एवढं जर डिस्कस केलं का नाही तर आपले प्रॉब्लेम सोपे वाटतात, बरोबर आहे की नाही? अदरवाइज मी इथं काहीतरी लिहिणार, तुम्ही ते पाठ करणार, ह्याला कधीच अर्थ आणि माझा कधीच ह्या गोष्टींवरती विश्वास नाही. ओके, हिंट नंबर 1. The velocity of free falling, काय ऑब्जेक्ट, बॉल दिला, ठीक आहे. बॉल continuously increases, बरोबर आहे का? कारण काय, प्लस जी, बरोबर ना? Yes. And velocity of object thrown, कारण हे आपण जे डिस्कस करतो ते कालांतरानं विसरतं आणि वहीमध्ये फक्त इक्वेशनच राहतात, बरोबर आहे का? वी आर ट्राइंग टू अवॉइड दॅट प्रॉब्लेम. अँड व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, माझ्या बाबतीत पण हे होऊ शकतं. तुम्ही जर मला 8 दिवसांनी हा प्रॉब्लेम शिकवा म्हटला तर कदाचित मला एवढा इफेक्टिव्हली शिकवता येणार नाही. आय मस्ट ऍक्सेप्ट ऑनेस्टली. अँड द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स, काय म्हणायचं, डिक्रीजेस कंटिन्युअसली, बरोबर ना? Yes. त्याचं कारण काय, मायनस जी. आता हे काय आपण जास्त लिहित नाही, प्लस जी मायनस जी आपल्याला समजलेलं आहे. हेन्स इन इक्वल टाइम टी both the objects will not cover equal distance. कारण जो प्रॉब्लेम होतो तो ऍझम्पशन मध्येच होतो. आर यू गेटिंग? ऍझम्पशन साठी जे आवश्यक आहे ते आपण एक वाक्य लिहिलेलं आहे, ठीक आहे. राईट ऑन सेकंड पॉइंट, लेट
the object thrown vertically upwards covers distance, काय म्हणलं, h म्हटलंय का, h in time t, that is the falling object. जनरलाइज लिहितोय, स्टोन, बॉल, कॅनन, शेल, असं काय पण शब्द येऊ शकतो. The falling object covers distance, किती हो, 30 minus h ना, हा 30 minus h during the same time t. Point number 3, दोघांची इनिशियल वेलोसिटी आपल्याला माहिती आहे, येस ऑर नो, यस 15 मीटर पर सेकंड. यू माहिती आहे, दोघांसाठी ऍक्सिलरेशन माहिती आहे. Yes. म्हणजे पाठीमागचा जो प्रॉब्लेम होता कार ए आणि कार बी, एक्झॅक्टली तोच फॉर्मॅट आहे. इज इट अंडरस्टूड? यस Yes. There should be logical comparison. As काय अवेलेबल आहे, U and A are available for both objects. Use the second equation of motion for both. Write down now given data. For कोणत्या घ्यायचं, एच वाला घ्यायचं ना पहिल्यांदा. Yes, हा. sir. फॉर द बॉल, आता स्पेसिफिक प्रॉब्लेम मध्ये आलो त्यामुळे आपण ऑब्जेक्टचं डिस्क्रिप्शन लिहितोय. इट इज अ बॉल गिवन टू अस. फॉर द बॉल मूव्हिंग अपवर्ड्स, सांगा गिवन डेटा काय काय, इनिशियल वेलोसिटी u इज गिवन. 15. जो वरती थ्रो केला त्याची वेलोसिटी किती, इनिशियल 15 मीटर पर सेकंड. इज दॅट करेक्ट? यस आय होप आय एम नॉट मूव्हिंग फास्ट. व्यवस्थित चर्चा झाली ना? यस Okay, u is equal to 15 meter per second. Then a is equal to minus 9.81 meter per second square. Why it is negative? Because gravitational force is downwards and the object is moving upwards. लक्षात आलंय? यस सर. Okay. And s म्हणजे काय? Distance covered is equal to h. लगेच लिहा, using second equation of motion. मला स्टॅटिक्स पेक्षा चांगलं वाटतं. व्हॉट इज युअर ओपिनियन? स्टॅटिक्स Yes, चांगलं sir. होतं. यस सर. फक्त एक प्रॉब्लेम आहे, स्टॅटिक्स मध्ये काय असतं, एक ठराविक सेट प्रोसिजर जर असेल तर ती फॉलो करून तुम्हाला राईट आन्सर मिळू शकतात. समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0, बरोबर ना? अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, आणि फोर्सेसचं साइन कन्व्हेन्शन एवढं माहित असेल तर तुम्ही निम्मा स्टॅटिक्स सोडवू शकता. येस ऑर नो? यस इथं तसं नाही, इथं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये वेगळं ऍझम्पशन आहे, बट वी कॅन एन्जॉय सच प्रॉब्लेम्स. Using the second equation of motion, use करा, s is equal to ut plus half at square. ut plus
हाफ इंटू ए म्हणजे किती आहे -9.81. अरे सबस्टिट्यूट करायला राहिलं का यू राहिला यू. यू फक्त राहिला यू किती आहे 15 ना ut प्लस हाफ ए किती आहे 9 -9. हेलो डिस्टन्स पण राहिलंय. s इज इक्वल टू h ut प्लस हाफ a झाला इंटू काय टी स्क्वेअर का नाही टी इज अननोन करेक्ट call this as equation 1 for the ball dropped from the top of the tower जो वरून ड्रॉप केलेला आहे ऑब्जेक्ट त्याच्यासाठी काय डेटा सांगा U is equal U is equal to u is equal to 15 meter per second. 0. तर लक्षात घ्या सॉरी तर प्रत्येक गोष्टीचे अनालिसिस बघा एखादा ऑब्जेक्ट आपण वरून ड्रॉप करतोय त्याची सुरुवातीची वेलोसिटी किती असेल 0 असेल इज दॅट क्लिअर आणि जमिनीकडे जाताना ती वेलोसिटी इन्क्रीज होणार आहे आणि जी कसं असेल पॉझिटिव्ह हे पण लिहिलेलं आहे पण लक्षात ठेवा प्लीज ओके u इज इक्वल टू 0 देन a इज इक्वल टू प्लस 9.78. प्लस न विसरता लिहा कारण साइन कन्व्हेन्शन आपल्याला त्यामुळे चांगलं लक्षात राहील कारण का when the object is moving in the downward direction it is moving actually in the direction of the gravitational force therefore a is positive and distance covered s is equal to 30 minus h. 30 minus h using the second equation of motion distance covered किती आहे 30 minus h s बरोबर आहे is equal to u0 t unknown ut plus 1/2 म्हणजे 0.5 लिहितो into a means plus 9.81 त्यामुळे ब्रॅकेटची गरज नाही into t square T square. you'll get the value of 30 minus h from that find the value of h and compare the two values 9.81 into 0.5 म्हणजे 4.905 काहीतरी बरोबर 30 minus h 30 minus h is equal to 4.905 है हाँ. Yes. into t square T is equal to 2 seconds. T is equal to 2 seconds. you get the value of t is equal to 2 seconds so once you get the value of t you can find the value of H. you can find the value of h बरोबर है put in equation 1 बघा सुरुवातीला प्रॉब्लेम थोडासा मे बी काहीतरी वेगळा वाटला असेल का नाही पण ऍक्च्युअली तो सोपा आहे बरोबर आहे ना येस और नो द ओनली की इज व्हॉट यू आर अज्युमिंग तुम्ही सुरुवातीला कुठल्या अझम्पशन सुरुवात करताय त्यानुसार सोल्युशन डायनामिक्स मध्ये ऍटलिस्ट अवलंबून आहेत you find the value of h
10.4. 10.38 or 10.38? 10.38. Okay. Or 39? 38. ठीक आहे. जवळपास आहेत आन्सर्स, काय फरक पडत नाही. 10.38 मीटर. What is asked in the question? When they cross each other. बरोबर आहे? This is the first answer and you can mention the objects. बरोबर आहे ना? Meet each other at a distance 10.38, 10.40 जे काय तुमचं उत्तर आलं त्याला फ्रॉम रेफरन्स लिहिला पाहिजे. कुठून? ग्राउंड. Ground. एच आपण ग्राउंड पासून घेतलं ना. ग्राउंड हा प्रेफरेबल रेफरन्स आहे. दिस इज द फर्स्ट आन्सर. स्नॅपशॉट घ्या. Shall we continue? Yes, sir. Snapshot घेतलाय ना? Yes, sir. Yes, sir. Okay, now the next Yes. question is where do they cross? याचं उत्तर मिळालंय. बरोबर आहे? When do they cross? याचं उत्तर म्हणजे काय काढायचं आपल्याला? Distance. 30 minus. When and where? Where चं उत्तर मिळालं. When म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? टाइम सांगायला पाहिजे ना. Time. मग t is equal to 2 इथं पण काहीतरी लिहिलं पाहिजे ना. किंवा इथेच कंटिन्यू करू. The objects meet each other after t equal to 2 seconds. इथेच ऍड करा बेटर वे. It will be complete description. After 2 seconds, बरोबर ना? Yes. Yes, sir. Okay. Now what is remaining? Relative velocity. Check होतात. Okay. आता you must be knowing the difference between. इथं पण काय डाऊट आहे कोणाला? सर आवाज check होतोय. ओके, थोडं वेट करा. फोन खिडकीतच आहे. Is it audible now? Yes. Okay. सांग आता पण काय काय दिलं होतं? So two objects, one is falling from a height of 30 meter. At the same time, one is projected upwards. Okay. So we assume that both of them are crossing each other at a height h from the ground. Okay. In this case, the time travel for both the objects will be one and the same. दोघांसाठी time जो आहे तो travel चा same असणार आहे. Okay. So distance covered by the first object, if it is h, distance covered by the other object will be 30 minus h. This is the first point. Okay. Second thing, initial velocity of the object which is projected vertically upwards is given, and the object which is dropped from the top of the tower, its initial velocity has to be 0. हे महत्त्वाचे assumption आपण 1, 2, 3 मध्ये सगळे लिहिले. बरोबर आहे? नंतर काय केलं? We have used second equation of motion for both the balls and we got the value of t. 2 seconds. Put the value of t in equation 1. You get the height h from ground. Snapshot done. Shall we continue? Yes, sir. Okay. Now what is remaining? Series करावं लागेल. सगळंच चालेल. आता कॅल्क्युलेट काय करायचं राहिलंय? Relative velocity. Relative velocity. Sorry. रिलेटिव्ह वेलोसिटी काढण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? ऍब्सोल्यूट वेलोसिटी माहिती पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे ऍब्सोल्यूट वेलोसिटी म्हणजे काय बघा मी तुम्हाला सांगतो. आणि रिलेटिव्ह वेलोसिटी म्हणजे काय?
ठीक आहे. तर एक समजा बस आहे 30 किलोमीटर पर आवरने समजा ईस्ट डायरेक्शनला चालले आणि दुसरी बस 50 किलोमीटर पर आवरने ईस्ट डायरेक्शनला चाललेली आहे. हे दोन्ही बस सेम डायरेक्शनला चालले तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती असेल 50 मायनस 30 बरोबर आहे, कारण सेम डायरेक्शनला चालले. आणि ते जर अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होत असतील तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती असेल 30 प्लस 50. हे सर्वांना माहिती आहे. Yes, ओके. sir. मग या केस मध्ये आता तुम्हाला काय करायचंय, दोघांची पण व्हेलॉसिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, sir. पण कोणती व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची हो? ती व्हेलॉसिटी कधीची पाहिजे? रिलेटिव्ह हा शेवटचा विषय आहे. 30 आणि 50 यांना ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी म्हणतात, हे आता समजायचा प्रयत्न केला मी. आणि 20 किंवा 80 ह्या रिलेटिव्ह असतात, समजतंय का? ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी म्हणजे त्याची स्वतःची व्हेलॉसिटी विथ रेफरन्स टू 0 आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी विथ रेफरन्स टू द अदर ऑब्जेक्ट, अदर मुव्हिंग ऑब्जेक्ट. समजतंय? Yes, sir. हॅलो, व्हॉट अबाउट अदर्स? Yes, sir. ते उत्तरात रिफ्लेक्ट होत नाही म्हणून विचारलं मी. ठीक आहे. तर आता या दोघांची तुम्हाला स्वतःची व्हेलॉसिटी पाहिजे आणि नंतर त्या दोन व्हेलॉसिटी ऍडिशन करून तुम्हाला रिलेटिव्ह मिळेल. इथपर्यंत लक्षात आलंय का? Yes, sir. ओके. सो वी वॉन्ट टू फाइंड आउट ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी. दोघांचीही व्हेलॉसिटी आपल्याला पाहिजे, पण ती कधी पाहिजे? ज्यावेळी ते क्रॉस होतात तेव्हाचे पाहिजे ना. कारण शेवटचं वाक्यावाचा क्वेश्चन मधलं काय विचारलेलं आहे? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी व्हेन दे क्रॉस इच अदर. समजतंय का? एकमेकांना क्रॉस करताना त्यांची व्हेलॉसिटी किती असेल, बरोबर आहे? मग तसं तुम्ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सुरुवातीला पण काढू शकता का नाही? Yes. थोडं बोला ना बाळांनो, तुमच्याशी बोलतोय वाटत नाही का? Yes, sir. Yes, sir. एवढं घसा फुटे पण ओरडतोय आणि डोक्यात काहीच प्रकाश पडत नाही, असं कसं रे? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपण सुरुवातीला पण काढू शकतो का नाही? सुरुवातीला याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? जो अपवर्ड थ्रो केलाय त्याची 15, बरोबर आहे ना? 15. आणि जो टॉवरच्या टॉप वरनं ड्रॉप केलाय त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0 आहे. 0. मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती झाली? 15 प्लस मायनस 0. काय करायचं ते करा. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती आहे? सुरुवातीला एकदम 15 आहे. अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, sir. एकाची ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी आहे 15, दुसऱ्याची ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी आहे 0. तेव्हा सुरुवातीची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती आहे? 15. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता आपल्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कधीची पाहिजे? व्हेन दे क्रॉस इच अदर. आणि ते क्रॉस कधी करतात? आफ्टर 2 seconds. इज दॅट क्लिअर? Yes, Sir. yes. ओके. सो राईट डाऊन थर्ड पॉइंट. ह्या गोष्टी लिहून घेऊया, आणि ह्या जर समजल्या तरच इक्वेशन ऑफ मोशन वापरणं उपयोग आहे, बरोबर आहे का? आपण काय केलं आतापर्यंत? नुसतं गोष्टी लक्षात ठेवल्या, पण आता आपल्याला इम्प्लिमेंटेशन शिकायचं, बिकॉज वी आर गोइंग टू बी एन इंजिनियर, बरोबर आहे का? पाठांतर काय आर्ट्सचे विद्यार्थी पण करतात, बरोबर ना? आपल्याला ते वापरायला शिकलं पाहिजे. आर यू गेटिंग ऑर नॉट? सगळा प्रयत्न कशासाठी चाललाय? Yes. ओके. टू फाइंड, त्यामुळे 2 वाक्य आपण लिहूया इथं. द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी at the time of crossing. Time of crossing म्हणजे काय हो? T equal to 2. We need to calculate. Absolute वगैरे हा शब्द आवडत नसेल तर कट करूया. We need to calculate the velocity of each object after 2 seconds. 2 सेकंद नंतर जर ते क्रॉस होत असतील तर 2 सेकंद नंतर प्रत्येकाची व्हेलॉसिटी किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes. Yes, sir.
for the free falling object. ठीक आहे. बघा आता इनिशियल व्हेलॉसिटी माहिती फायनल कॅल्क्युलेट करायची. कोणतं इक्वेशन वापरायला लागेल? V is equal to ut plus First du. equation of Correct. motion. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आता मला वाटतं ह्या गोष्टी वापरणे हे इट इज जस्ट अ काइंड ऑफ फॉर्मॅलिटी. V इज इक्वल टू U प्लस AT. कुणासाठी यूज करतोय? फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट. फायनल वेलोसिटी वी हैव टू कैलकुलेट. V unknown. Is breaking. 19.62. Okay, I'll write most of the things now. We have to calculate final velocity. Is that correct? U, what is the value of initial velocity for free falling object? It is 0. 0. Plus acceleration for the free falling object. Is it positive or negative? Positive. Positive. 9.81 into after how many seconds? 2 seconds. त्यामुळे याची velocity किती आली? 9.8 into 2. 19.62. Correct. Meter per second is the velocity of free falling object after 2 seconds. बरोबर आहे? For Yes. Yes. the object projected upwards. जो वरती फेकलेला ऑब्जेक्ट आहे. पुन्हा एकदा काय? V is equal to U plus AT. म्यूट करा, फक्त बोलताना अनम्यूट करा. V is equal to U किती आहे? 15 ना? 15. Yes, sir. Plus now it is Minus. moving upwards. त्यामुळे G पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह? Minus 9. मायनस Negative. Negative. 9.81 Into a time once again 2 seconds. 4.62. My किती आलाय? Minus 34. Minus 4.62. Minus 4.62. 4.64. Minus Minus 4.62. 62 मीटर पर Per second. सेकंड. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ V. आता मॅग्निट्यूडच घ्या, बरोबर आहे का? मॅग्निट्यूड ऑफ V इज इक्वल टू किती आलं? 4.62 4.62. मीटर पर सेकंड and the negative sign काय सांगतो? म्यूट करा प्लीज. बारस्टर Yes, sir. बॅकग्राऊंडला जर आवाज येतो बघा. बोलताना उत्तर पण देत नाही आणि तिकडचं सगळं मेंटेनन्स आवाज ऐकवत नाही मला. उत्तर देताना अनम्यूट केलं तर गोष्ट वेगळी ना. चरण महानवर आहेत काय? बघा बाळांनो, किती वेळा एकच व्यक्ती. हेच लोक भविष्यात कशी तरी डिग्री घेतात, बरोबर आहे की नाही? आणि का आउट होतात? इंजिनिअरिंगला स्कोप नाही. स्कोप इंजिनिअरिंगला कसं नसतं? स्कोप तुला नाही, बरोबर आहे ना? येस ऑर नो? टाइमपास म्हणून शिकला तर आयुष्यात कुठल्याच शिक्षणाला स्कोप नाही, बरोबर आहे की नाही? Yes, sir. म्हणजे तुम्हाला MBBS नाही, त्याच्या पुढची डिग्री MD जरी कुणी फुकट आणून दिली आणि जर स्किल नसेल, हाताला गुण नसेल, तर पेशंट येणार नाही, बरोबर ना? Yes, sir. त्यामुळे स्कोप हा शिक्षणाला कधीच नसतो, स्कोप हा व्यक्तीला असतो. डू रिमेंबर. कुठलीही ब्रांच असू द्या, आपण चांगलंच करिअर करणार याच्यावरती विश्वास ठेवा. बिकॉज द स्कोप डिपेंड्स अपॉन द वे इन विच यू लर्न.
magnitude of V 4.62 meter per second and negative sign indicates that काय दाखवतो the motion is opposite Opposite to the gravitational force. force. आणि फाइंड आउट करा तर रिलेटिव्ह वेलोसिटी. रिलेटिव्ह वेलोसिटी दोन्ही अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होतात बरोबर ना, त्यामुळे काय येईल समेशन Summation. दोघांच्या मॅग्निट्यूडचं समेशन हा Yes, sir. इज इक्वल टू समेशन ऑफ लिहून घ्या वाटलंस मॅग्निट्यूड ऑफ two velocities as the objects are moving opposite to each other. Relative velocity बघा which is equal to 19.62 plus काला कळतं ना Yes, sir. Yes, sir. Yes, sir. किती तर 24 काय तर 24. 24.24. 24. meter per second. So this is another answer we wanted to calculate. The problem is over. Please take the snapshot. बरं सगळं स्नॅपशॉट कोण पाठवलं मला फार छान मी लिहितोय पण ते टिकतच नाही ऑनलाईन लिहिल्यामुळे बरोबर ना. रेग्युलर अटेंड करणार कुठलाही स्टुडंट स्वतःहून सांगा मी पाठवतो म्हणून. रोल नंबर 1 इज इट पॉसिबल फॉर यू. Yes, sir. ठीक आहे. जिथं जिथं आपण हे सगळ्या लिहिलेल्या आहेत गोष्टी ज्या फक्त युट्यूब व्हिडिओ मध्ये दिसतात पण पीपीटी मध्ये दिसणार नाहीत बरोबर का. हे सर्व प्रॉब्लेमचे स्नॅपशॉट मला एकदा पाठवून द्या तुम्ही. ठीक आहे. इट इज माय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू. कुणी जरी पाठवलं तर चालेल. एक स्पेसिफिकली टास्क अलॉट करायचं म्हणून नाव दिलंय. दुसरा जरी कोणी पाठवलं तरी चालेल नो प्रॉब्लेम. चला हायलाइट सांगा ह्या मॅचचे. मॅच कुठून आले मनामधूनच. बरेचसे लोक कालपासून आयपीएल मध्येच गुंतलेत बरोबर आहे का. Write down the problem. A stone dropped into a well is heard to strike the water in 4 seconds. काय अर्थ समजला. T equal to 4. इक्वल टू 4 ओके. सेंटेन्स मिनिंग नागणे सरांना विचारायचं जरा अवघड वाक्य ना. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये का कुठल्या व्हॉइस मध्ये. नको दुसऱ्याचे विषय नको आपला सिलेबस माग आहे. तर स्टोन जो आहे तो ड्रॉप केला वेल मध्ये बरोबर आहे. आणि आता आपण असं अज्युम करायचं की ती जी वेल आहे बरोबर आहे ना त्याच्यामध्ये पाणी आहे असं अज्युम करायचं. म्हणजे ऍबनॉर्मल अझम्पशन काय ठेवायचं नाही समजतंय ना. तर ग्राउंड लेवल पासून जी वॉटर लेवल आहे तिथपर्यंत जायला त्या स्टोनला किती वेळ लागला 4 सेकंड्स. T इक्वल टू 4. इज दॅट क्लिअर. Yes, sir. ओके. Find the depth of the well. याला इंजिनिअरिंग म्हणतात बरोबर. नाहीतर 8वी 9वीत काय होतं
V इज इक्वल टू U प्लस AT, बरोबर ना? V देणार, U देणार, A देणार आणि T विचारणार. असलं नसतं इथं. Find the depth of the well, assuming the velocity of sound to be 335 मीटर पर सेकंड. नॉर्मल 340 वगैरे म्हणतात, 333 म्हणतात. ठीक आहे, त्या रेंज मध्ये असते. वेलोसिटी डिपेंड्स ऑन द मीडियम थ्रू विच साऊंड इज ट्रॅव्हलिंग. A stone dropped into a well is heard to strike the water in 4 seconds. जमिनीपासून विहिरीमध्ये एक दगड सोडलेला आहे वेल मध्ये, तो पाणी पण किती सेकंदात जातो? 4. जर साऊंडची वेलोसिटी 335 असेल मीटर पर सेकंड, तर आपल्याला काय फाइंड आउट करायचे? डिस्प्लेसमेंट किंवा डेप्थ. डेप्थ ही ऑफकोर्स कशी असणार आहे? अबव द वॉटर. आर यू गेटिंग द क्वेश्चन और नॉट? Yes, sir. So depth of the well above the water surface. कारण आता त्यामध्ये वॉटर लेवल किती हे आपण काढू शकत नाही, त्यासाठी आपल्याला ज्योतिष विद्या शिकावं लागेल ना. कॅल्क्युलेट कुठली डेप्थ करणार? अबव द सरफेस ऑफ वॉटर. जस्ट सी व्हॉट कॅन बी डन. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं शक्य नाही आणि 1 तास झाल्यानंतर कंटिन्यू करणं पण योग्य नाही, बरोबर आहे, माणुसकीच्या दृष्टिकोनातून. कारण आज दिवसभर मी शिकवतोय ना. ठीक आहे, ऍटलीस्ट आपण लॉजिक डिस्कस करूया. आर यू एन्जॉयिंग द प्रॉब्लेम्स? टेल मी ऑनेस्टली. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. थँक्यू. सर पण याला आपलं फॉर्म्युला डिफरंट असेल ना? No, we have to use the same equations of motion. V is equal to U plus AT, S is equal to UT plus half AT square, V square equal to U square plus twice S. Out of these, you have to use some formulae. The only thing depends on your Second assumption. equation. Huh? पण depth मध्ये Second equation of motion use कर. नाही, मला assumption सांगा. मी तुम्हाला काय सांगितलं? इक्वेशन यूज करणं, सबस्टिट्यूट करणं आणि कॅल्क्युलेशन. नाव इट इज अन इझी मॅटर फॉर अस, बरोबर ना? म्हणजे तो काळ वेगळा होता लहानपणचा. लहानपणचा म्हणजे काय? जानेवारी मधला, बरोबर ना? जेव्हा कुणाचेच उत्तर मॅच होत नव्हते आणि पहिले 15 दिवस आपण एकच प्रश्न विचारतो, सर कॅल्क्युलेटर कुठला घ्यायचा, आणि सारखे फोटो पाठवायचे सरांना, बरोबर ना? सरांनी कधी 1857 साली कॅल्क्युलेटर वापरलेलं, सरांनी काय उत्तर द्यायचं? येस और नो? So calculation is not a big matter. Are you getting? Tell me what you have to assume. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बाळांनो, मगाशी ते सांगितलं ते. Are you listening? Yes, sir. Yes. As per the given data, draw some sketch. Okay, and that sketch will initiate your thought process. जे तुम्ही इमॅजिन करा. Believe me, इमॅजिनेशन विल क्रिएट समथिंग. आजचे सेशन जर तुम्ही ऐकले असतील तर त्यामध्ये काय सांगितलं होतं? इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी वाढवायची, बरोबर आहे का? Yes, sir. आपल्याला बघून लिहिणारे क्लर्क तयार करायचे नाहीत. आर यू गेटिंग? Yes. आपल्याला स्वतः विचार करणारे लोक पाहिजेत, भले ते चुकीचं असू द्या, पण एक ना एक दिवस सवय लागली तर आपण चांगले विचार करायला शिकू. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल. एक मिनिट, लॅपटॉप डिस्चार्ज झाला, मी चार्जिंग चालू करतो. Okay, anything you can? Shall I explain? Yes, sir.
ओके. थोडस डिफिकल्ट आहे बाळांनो, म्हणून मी सांगतोय तुम्हाला, कारण मला सुद्धा हे जे सोल्युशन आहे ते सेकंड अटेम्प्ट मध्ये समजलं होतं. आय एम टेलिंग व्हेरी ऑनेस्टली. ही समजा ग्राउंड लेवल आहे, ठीक आहे. आणि ही समजा वेल आहे. थोडस सोपं पिक्चर काढलेलं आहे, ठीक आहे. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट काय करायचं सांगा. डेप्थ ऑफ द वेल. डेप्थ ऑफ द वेल वी हॅव टू फाइंड आउट, म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे. इज दॅट करेक्ट? येस. ओके. नाउ द ट्रिक लाईज इन द फर्स्ट सेंटेन्स इटसेल्फ. दुसऱ्या वाक्यात काहीच नाहीये, क्वेश्चन आहे, बरोबर ना? येस सर. टाइमचं ऍझम्पशन जे आहे, मी तुम्हाला एक हिंट देतोय, कारण मगाशी तुमच्याकडून जी उत्तर येत होती सकाळपासून रिगार्डिंग लॉजिकल थिंकिंग, आय एम रिअली इम्प्रेस्ड विथ दॅट. तुमचं थिंकिंग माझ्यापेक्षा बेटर आहे, या कन्क्लुजनला मी आलेलो आहे, ठीक आहे. सर वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, मग टाइम दिलाय ना. ओके. आय थॉट इन द सिमिलर वे आय मस्ट मेन्शन यू. हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी याच पद्धतीने विचार केला, आणि जे काय मी ट्राय केलं ते उत्तर मॅच होत नव्हतं. त्यांनी काय सांगितलं लक्षात आलं तुमच्या? सर. हा, एक मिनिट. लेट मी टेल व्हॉट वॉज अज्युम्ड बाय दिस पर्टिक्युलर स्टुडंट. एक 5 मिनिट मला वाटतं द्यावे आपण, कारण खूप जबरदस्त इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. याच्यातले जर ट्रिक कळले तर पुढे कॅल्क्युलेशन शिकवायची गरज पडणार नाही, ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं बघा. व्हेन द स्टोन इज ड्रॉप्ड, इथून ज्यावेळी असा स्टोन ड्रॉप केला, एक सेकंद, ही वॉटर लेवल आहे, याच्या खाली पण एक खाली जो बॉक्स दिसतो ते डेप्थ ऑफ वॉटर असं समजूया आपण, ठीक आहे. आणि एच ही काय? डेप्थ ऑफ द वेल अबव द सरफेस ऑफ वॉटर. एच च्या खाली जे आहे ते वॉटर आहे, ठीक आहे. तर एक उत्तर जे आता आलं त्याच्यामध्ये काय सांगितलं की 4 सेकंड ट्रॅव्हल करतोय आणि पर सेकंड साऊंडची वेलोसिटी किती आहे? 335. त्यामुळे 335 into 4 will it be the depth of the well? 335 multiplied by 4, is it the depth of the well? No sir. No. Why? कारण तर वेलोसिटी साऊंडची दिली आहे. Okay, very good. साऊंडची वेलोसिटी आणि ड्रॉप केलेले स्टोनची वेलोसिटी वेगळी असणार. Okay, very good, very good. बॅकग्राऊंड आवाज थांबला पण उत्तर छान आहे बारसकर. बरेच दिवस झाले तुम्हाला भेटलो नाही, कसं काय? ठीक आहे ना घरी? येस सर. Okay, okay. Then what should be the proper assumption? Okay, I am really proud of my students. कारण मी तुम्हाला सांगतो ऑनेस्टली, जो विचार तुम्ही करत आहात तो मी काल करू शकलो नव्हतो, ठीक आहे. ठीक आहे. देन व्हॉट इज द राईट ऍझम्पशन? बघा आता पण उत्तर आलेलं बघा. जो ड्रॉप होणारा स्टोन आहे आणि रिटर्न येणारा साऊंड आहे, यांची वेलोसिटी अनइक्वल आहे. त्यामुळे 335 into 4 डायरेक्टली करता येणार नाही. परफेक्ट ऍझम्पशन. सेकंड ऍझम्पशन, वेलोसिटी ऑफ स्टोन अँड वेलोसिटी ऑफ साऊंड आर डिफरंट. राईट वन. देन व्हॉट इज द राईट ऍझम्पशन? Why I am waiting? Because you are near to the answer. Otherwise आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही, मी तुम्हाला आधी सांगितलंय.
Then what should be the right answer? And I'm really surprised you people can think in this way. Relative velocity. ओके, मी अजून एक हिंट दिलेली आहे स्क्रीनवरती, ती पाहून मला सांगा. हाईट सेम. सर नाही स्टोन मागचा प्रॉब्लेम जसा होता ना, एक वरून स्टोन बॉल ड्रॉप केला आणि खालून एक थ्रो केला, तसंच हे तर स्टोन वरून ड्रॉप केला आणि साऊंड खालून थ्रो केल ऑब्जेक्ट थ्रो केल्याच मूव होतो अपवर्ड. ओके, करायचं काय पण याच्यामध्ये? Velocity- हाईट इज इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर वापरलं तर नाही, थोडस दिशा चुकालेलं आहे. जे टाइम अपवर्ड डाऊनवर्ड याच्याविषयी चर्चा चालली ती कंटिन्यू करा. अँड इफ यू गिव्ह दिस आन्सर, ओके, जेव्हा केव्हा आपली भेट होईल तेव्हा मी अवश्य तुम्हाला काहीतरी गिफ्ट देईन, जो परफेक्ट उत्तर सांगेल त्याला. सर सगळ्यांनी- वेलॉसिटी ऑफ साऊंड जर इनिशियल वेलॉसिटी घेतलं तर मग वेलॉसिटी ऑफ साऊंडची वेलोसिटी कॉन्स्टंटच आहे. ऑब्जेक्टची वेलोसिटी जी आहे, लक्षात घ्या मी काय सांगतोय, ती विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटेशन चेंज होऊ शकते. नाही सर, V इज इक्वल टू UT प्लस V इज इक्वल टू U प्लस AT यूज करायचं. नाही नाही, ते तुम्ही कुठे युज करू शकता, तर ते तुम्ही स्टोन साठी युज करू शकता. लक्षात येते का? ते तुम्ही साऊंड साठी युज करू शकत नाही. दॅट कॅन बी युज्ड फॉर द ऑब्जेक्ट विच इज अंडर ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. साऊंड ऑफ वेलॉसिटी ऑफ साऊंड आणि वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर. नाही नाही नाही, थोडं दिशा चुकते. याच्या आधी जे डिस्कशन चालू होतं राईट डायरेक्शन दोन्हीचा टाइम मिळून 4 सेकंड. हॅलो, सर हाईट तर सेमच राहील. नाही आता आलेलं उत्तर बरोबर होतं. कोण सांगत होतं याच्या आधीचं? दोन्हीचा टाइम मिळून इंटरवल पूर्ण मिळून 4 सेकंड असेल. प्रवीण ना? हा सर. This is the perfect answer, and I have found the student who is better. Okay, मी तुम्हाला सांगितलं की ह्या प्रॉब्लेम मध्ये काय केलंय हे मला उत्तर बघितल्यावर कळलं. ठीक आहे, बट आय मस्ट गिव्ह क्रेडिट टू दिस स्टुडंट प्रवीण हराळकर. यांनी काय सांगितलं बघा. चला एक्सप्लेन नाव. येस सर. ठीक आहे, बघा आता हा स्टोन ड्रॉप केलेला आहे आणि त्याची मोशन कशी आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. इज दॅट क्लिअर? येस. आणि साऊंडची मोशन जी आहे ही कशी व्हर्टिकली अपवर्ड आहे. बरोबर आहे का? आता अडचण लक्षात घ्या, आपण कुठं कन्फ्युज झालो, इन्क्लुडिंग मी. ठीक आहे, तर आता कम्प्लीट ज्याला आपण सिम्युलेशन म्हणतो, एक पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर आणा. ठीक आहे, इथून स्टोन ड्रॉप केला, बरोबर आहे ना? तो कुठपर्यंत आला? वॉटर सरफेस साठी आला, बरोबर आहे? येस और नो? येस. येस. सपोज इट नीड्स टाइम T1. समजा त्याला T1 एवढा वेळ लागला, त्याला कंटिन्यू. येस सर. आता बघा, साऊंड वेव्स ह्या कुठून जनरेट होणार आहेत? वॉटरच्या सरफेस पासून. येस और नो? येस सर. आता इथून ज्यावेळी तो स्टोन वॉटर सरफेसला रीच झाला, तिथून पुढे साऊंडची मोशन सुरू झाली. दिसतोय का साऊंड उड्या मारताना? येस. येस सर. मग ज्यावेळी तो स्टोन वॉटर सरफेसला रीच झाला, त्याच्यानंतर साऊंड जनरेट झाला, नंतर तो मूव्ह व्हायला लागला. इज दॅट क्लिअर? येस सर. त्यामुळे साऊंड वेव्हजला वॉटर सरफेस पासून ग्राउंड सरफेस पर्यंत येण्यासाठी लागणारा टाइम T2 आहे. इज दॅट क्लिअर? आणि T1 हा कुठला टाइम आहे? टाइम रिक्वायर्ड फॉर द स्टोन टू to रीच reach द from To reach the ground to water water surface. surface. Is that clear? येस सर. हॅलो, हा विचारा, डाऊट असेल तर विचारा. पुन्हा एक्सप्लेन करू द्या का? हॅलो, ऑडिबल नाही, कोणीतरी काहीतरी विचारलं आणि आवाज येत नाही. रिपीट करू द्या का? येस. ओके ओके.
प्लीज लिसन. सर्वांचं लक्ष आहे, पुन्हा एकदा लक्ष द्या, कारण हा जर प्रॉब्लेम तुम्हाला समजला, इट विल गिव्ह यू ग्रेट डील ऑफ सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. पूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं, दोन ऑब्जेक्ट जे आहेत, एक व्हर्टिकली अपवर्ड होता, एक व्हर्टिकली डाऊनवर्ड होता, बरोबर आहे, आणि त्या दोघांची मुवमेंट सायमल्टेनियस स्टार्ट झाली होती. इज दॅट क्लिअर? पाठीमागचा प्रॉब्लेम. So in the earlier problem, movement of the two objects started at the same time. But in this case, movement of the stone and movement of the sound does not start at the same time. Stone ची movement बघा कधी सुरू होते, ग्राउंड पासून सुरू होते, बरोबर आहे ना? आणि स्टोन कुठपर्यंत येतोय? वॉटर सरफेस. वॉटर सरफेस पर्यंत. ठीक आहे. तर आपण असं अजून करूया की त्याला टाइम T1 लागतो. कुठून कुठपर्यंत यायला? ग्राउंड पासून वॉटर पर्यंत. शॅल आय कंटिन्यू? येस सर. आता मला बघा, जमिनीवरून स्टोन सोडणं आणि वॉटर सरफेस पासून साऊंड जनरेट होणं हे सायमल्टेनियस होतंय का? नो सर. No, sir. सायमल्टेनियस होतंय का? वरून दगड सोडणं वेल मध्ये आणि साऊंड जनरेट होणं ह्या गोष्टी एकदम होऊ शकतात का? नो. No. नाही. त्यामुळे आफ्टर टाइम T1, when the stone reaches the water surface, what is going to happen? Sound waves will generate, which will move in upward direction. समजतंय? Suppose that the sound waves need time T2 to reach from water surface up to the ground. समजतंय? आणि ह्या दोन प्रोसेस ज्या आहेत त्या कंटिन्युटी मध्ये आहेत. इज दॅट क्लिअर? येस सर. सायमल्टेनियस आहेत का? नो सर. So these two processes are successive processes. Therefore, we can write T1 म्हणजे stone to water surface, sorry, ground to water surface. हा stone ला लागणारा वेळ हा T1 आहे, बरोबर आहे? येस सर. आणि T2 म्हणजे काय? What is T2? Surface to Sound. Time required for sound to move from water to ground. या दोघांचं समेशन किती असेल? 4 seconds. Is that clear? Yes sir. If you understand this, nothing is difficult now. Okay, we'll continue with this problem tomorrow. बरं, आता पण काय सांगितलं ते समजलं सर्वांना? Yes sir. Yes. sir. बघा, या assumption नुसार इक्वेशन ऑफ मोशन यूज करा. इट इज नॉट अ बिग प्रॉब्लेम. आर यू हॅपी ऍट द एंड ऑफ द डे? सर मला एक डाऊट आहे सर. हा बोला. सर 12th मध्ये आणि 11th मध्ये एक लेसन होतं ग्रॅव्हिटेशनल म्हणून. मग त्यात आहे ना एक क्वेश्चन आहे, डेप्थ साठी आपल्याला एक डिस्टन्स फाइंड आउट करताना आपल्याला एक क्वेश्चन म्हणजे एक फॉर्म्युला आहे. ते बघा, त्याचे काय मटेरियल आहे ते वाटल्यास मला तुम्ही मेसेज करा, कारण आता जे सांगितलं ते समजलंय ना. डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा असं म्हणताय का? जस्ट अ सेकंड, कॉल येतो. कट कर. हॅलो. यस सर. हा, कंटिन्यू करा. काय म्हणत होता? 12th मध्ये एक क्वेश्चन होतं ग्रॅव्हिटेशनच्या लेसन मध्येच. G of D is equal to G and under bracket 1 minus D by R bracket close. इकडे बघा, मी तुम्हाला मगाशीच उदाहरण दिलं होतं. द अझम्पशन शुड बी रिअलिस्टिक, म्हणजे ते एकदम पण वेग नकोत, बरोबर, आणि एकदम पण प्रिसाइज नकोत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एखादा ऑब्जेक्ट जमिनीवरून वरती थ्रो केलाय, बरोबर का? मग तो ज्या माणसाने थ्रो केला त्याची हाईट कन्सिडर करायची का नाही? आर यू गेटिंग ऑर नॉट? तर काही गोष्टी हे अझम्पशन मध्ये याव्या लागतात. आणि आपण असं अझ्युम करतो की वेलची डेप्थ जी आहे ही प्रॅक्टिकली कमी आहे, पण साऊंडची व्हेलॉसिटी ही खूप मोठी आहे.
बरोबर आहे का? आर यू गेटिंग ऑर नॉट? त्यामुळे जरी साऊंडच्या वेलोसिटी वरती ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट होत असेल, वी हॅव टू निग्लेक्ट दॅट इफेक्ट. कारण डेप्थ ऑफ द वेल जे आहे 335 मीटर म्हणजे किती झालं साधारण 1000 फुटाच्या पुढे गेलं, बरोबर ना? येस. मग साऊंड जर ऐका की साऊंड जर एका सेकंदामध्ये 1000 फूट मूव्ह होत असेल 330 मीटर म्हणजे, तर एका सेकंदामध्ये ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट त्याच्यावरती होणारा, बरोबर आहे, हा जो एच आहे डेप्थ ऑफ वेल याच्या मानानं निग्लिजिबल आहे आणि तो आपण निग्लेक्ट करू शकतो. ओके, सो वी शुड फोकस ऑन द इक्वेशन्स ऑफ मोशन. चालेल? ओके सर. ओके ओके, व्हेरी गुड. क्वेश्चन चांगला आहे, पण आपण त्या डेप्थला फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू जाऊ शकत नाही. आपण या मोमेंटला कशावरती फोकस करतोय? इक्वेशन ऑफ मोशन वरती. तुम्ही म्हणता म्हणजे तर त्याचं 6400 किलोमीटर म्हणजे मीटर एवढं ट्रॅव्हल करतं. ट्रॅव्हल करतोय म्हणजे तुम्ही सर आता 1000